अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 4 प्रारंभ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमसी तू आणि रुक्मिणीस एकतत्व आकाश तोय वारी वाटल्यासन काय जली भेटवतो तैसी तुमची आई स्तुती तंतोतंत जगतपती जैसी जाने मानेल मती तैसा तू तुझ बात अनन्य भावे वाहता तू पावसी आपला भक्ता माता नजरी निष्ठुरताना आपला वसा विषय करी मी तुझे जाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करियरा बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक घडित नालासा घडवणी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरार्थ कुंभासी मग ते श्राद्ध करुणिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानतिया। त्या दिवशी काय झाले ते बाजी श्रवण केले महाराज कोरात बसलेत कौतुक लीला करावया बालका म्हणते गजानन चिलिम द्यावे भरण तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवून या सकाळपासून ऐसा बसलो चिलिम मुळी नाही प्यालो त्यामुळे रान झालो बरा चिलिम मुलांनो ऐसी आज्ञा एक ताबली पुरे योग्य आनंदली चिलिंबरू लागली मा तंबाखूत घालून या विस्तवाचा तपास केला तो सदरी मिळाला काकी चूर पेटेला नकाश होता विधो पोरी चित्ती विचार करते आपापसात निश्चिते कशी करावी अशी युक्ती निसतो पाहिजे चिलमिला मुली पाहुणे चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर हरी जानकीराम सोनाराय विटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे सवासी मागुडे घ्यावे दुकान ते चालण्यावर विस्त लागतो आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची हितकर्या आहे ठावकी तुम्हाला पुराणी ते गेले जानकीरामाकडे आले विस्तो मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागावला चिलेकराशी बोलता हला अक्षय तृतीया सणाला नको ना विस्तो मी तो रे म्हणाली त्यावर जोडणे आपले दोन्ही कर नका करू हा विचार विस्तो पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाची देवळानं त्याच्या खिलमी कारण असतो हा जात असे साधू प्रती काही देता ते देवशुभाची नसे वार्ता युगीच व्यवहार एक गटात सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्यावण ऐसे साथ असून न कैसे कळे तुला विस्तू तू देशील जरी भाग गेले तुझ्या घरी चिलेम पिऊन तृप्त हरी झाले गजानन महाराज ते सुनारे न ऐकले दत्तदा भाषण केले त्याचे जवळ मरण आले त्याचे पाय कोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलिंबात राशी साधू म्हणून सांगू नका गांजा तमाखू पित बसतो न गावात हिंडतो विडापरी चाळी करत होते पितवाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐसा विडा पिशाला मी साधू मानेला नाही म्हणी तयार बंकटला खुळावला नादी त्याच्या लागला नाही देतो विश्वाला मी दयाचे चिलमीस तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तो कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवाते निर्माण साधूनाथ जलंद्र पितो ते चिलिंपार वरिष्ठ वाटे घर घर ना इंडले कदाते जाजा उभे राहायत मिस्तो ना मिळे तुम्हा प्रत नाही करा मला किंमत त्या तुमच्या पिशाची पुरे विनमुख परताली महारांशी निवेदली अखेगेची का झाली सोनाराचे दुकानात ती एकता शिवदन करीत झाले दयान नाही आपला प्रयोजन म्हणून त्यांच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेत झाले किलिमा आपल्या अतिबली बंकट लालाशी बोलले काळे एक वरती तरी बंकट बने गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देते करुणिया देतो करुणियान काडी घासून आता मी काडी घासल्या वाचून एकदान प्रगडे अग्नी म्हणून केले विनवणी ती वनासाना समर्था बोलले महाराज बोलले त्यावर विनकरी चर्चर नुसती काडी धरण्यावर तिला मुळीच घासू नको बंकट लाल तसे केले नुसत्या एका काडी सुधारले चिलमीची वरती भले समर्थाज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐसा तुम्ही श्रोतीचित्र प्रकट झाला वैश्वानरण काडी नुसते धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशी नुकताचा हा प्रभाव शक्तीचा मारांच्या लोकोत्तर काडी तैशीच राहिली तिली ती पेटली कशाची नाही उरले जर खऱ्या साधूला त्याचे नाव साधू तो विच नव्हते तुतांडमत आता सोनाराच्या घरातून काय झाली ते का या अक्षय तृतीला मानव विशेष चिंतवण्याला जेवी वर्ष पदिपदला निंब फुलाचे असो भोजना बसली पंगत चिंचवणी वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा घडतन घडून आला तो एका त्या चिंचवण्या माजारी अळ्या दिसल्या नानापरी भुजभुजळात झाला बारीक केस वाटले सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्यांना ते टाकून सोनार बसला दोदनन कारण काही जना चिंतवण्याच्या संगविले अवघ्य माय गेले मग त्या पुढे उमगलेले सवाया मीच कारण मी न साधूची विस्तव दिला माझा त्याचा प्रत्येकात कळाला गजाननाची अगदलीला मी नखचित जाणली गजानन जाणविनी र मी त्या मानिले थिल्लर गजानन राजे राजेश्वर मी त्या विकारी मानिले ते कालज्ञ गजानन मी त्या मानिले विडापूर्ण
कल्पतरुकारण मी बाबुळ मांडली गजानना चिंतामणी मी लेखिले गार जाणी गजानना कविलानी विडोंगी माणी लावो हाय हाय रे दुर्दवा वा कैसा साधिला दावा माझ्या आतून संत शिवा हो ना तू दिलीस मसिओ स्वाधिकार मी भारवत साचार जन्म पावलं भुवरंदोय पाचा पशुमी आज माझ्या भाग्ये काळी विद्या कशी टळती झाली सुयोगाची जवळील वेळ मिळालेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांची पाय पाहू त्यांच्या अनन्य हो क्षमा मंतुची मागावया ऐसा विचार करी सवे घेऊन चिंचवणी व्यंकटलालाच्या सदनी आला एकत सांगोया औषधी व्यंकटलाला आज माझा घात आला हाय चिंचोला नाथ किडे पडले भू माणसे उडली पैशत तेनी आला श्राद्ध घात या शिवाया कृत्य माझा मीच कारणाचे आज सकाळी चिलमिला मी नाही विस्तव दिला वरी मागत असता मला समर्थांच्या चिलमिस्तव त्याची हाय फळ चिंचोनी नाचली सकळ ते एकूण व्यंकटलालन बोलू लागला येणे रेती तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नाचते आले तुमची चिंचवणी वाटे मला सोनार म्हणायची शंका शेटची तुम्ही घेऊ नका नवी चिंचवती देखा मग चिंचोके केळे कसे जी मी चिंच पडली तिची अटक तरपले अजून पडली चिंचोक्याची रास लिनवरती असल्या पाहतला आता इतकीची विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतुची मागेन अनन्य भावे करणं साधुदयेचे परिभ्रमण सागर मृत्यूच आहेत की समर्था पुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित घातले त्याने दंडवत नष्टांगीसी समर्था आणि मनाला दया जना तुला यो माझी करुणा हे अपराध केले नाना त्याची क्षमा करावी तू साक्षात मनात नांदसी याचे गावात ज्याची होती मला भ्रांत तित्वाच निवटली माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा क्षाणे करुण समर्थात पासून मी नाटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मस्ती पुरे झाली तू नाताचा सवाली नातांत पाहू नको महाराज बोलले त्यावर कुठे सांगितले बरं तुझे चिंचवणे आई मधुरण किरण पडले त्यामध्ये एकता ओघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळीने गेला होता ते दवा अवघ्या प्रति आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा म्हणता पसरले वृत्ती त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडीमात हीच निघून लागली सत्य सुरीचा नाही तर वाचला का या कोणा ते चंद्रमुखीने नावाचा ग्रस्त एक कसे गावाचा निश्चिमा वक्त समर्थांचा त्याची गता एकाई श्रोते श्रेष्ठ माशात सुभार बसले सप्त अति आदरे जोडणी हात दृष्टी ठेवणी पायावरी कोणी आंबे कापिते कोणी पुढे हातात देती कोणी पंख्या निघाले ती वारा समर्था कारणे कोणी वाटती खरी साखर कोणी गळ्यात घालते हार कोणी चंदन थंड कारण लावते अंगी साधूच्या ते महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कानवले उतरंडीला आई तुझ्या ते आण जा चंदू बोले कर जुडून आता कानवले कुठून इच्छा असल्या तळून ताजा आणि तो गुरुऱ्या ते महाराज बदले वाचे नाही कारण ताजाचे आजी तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेळ करू नको उभी की सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या एकंचित त्या मुखी चंदूप्रती लोक वगे बोलते जाई पाहून शीघ्र 3 कोटी नवय संतवाणी चंदू घराप्रती गेला कांतीस पुसू लागला दोन कानवले उतरंडीला नाच काय रंबरू ते बोलले अंगणा होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाची अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पत्र केली ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करते समर्थास्तव तोडून देते ही बामी ठेवी त्यांकडे नाता चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान वगे तयार नको पाण्या भातारण कानवल्याचा साहित्यासी चंदपुली त्यावरी ताजे नको तो सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोंड का ठेवले तेच दे समर्थांनी तसेच दिले ते मी तुझं निवेदिले आठवण करून चांगले पहा काही येदवा असे तापत वचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चिंता तरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबाणा तान सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होती वरले ते मी उतरणीसह ठेवले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी त्याचा महिना होऊन गेला असेल पुरुषावरी आला ते खाण्याच्या उपयोगाला नाहीले नसतील वर मात्र असे बोलून तात्काळ उगली उतरंड सर्व धांडवळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले नाडून तो दृष्टी पडली तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके आत जो पाहिले पुरुषा मुळीच नाही आला श्रोते त्या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्या ते पाहुणं वेदांचे हर्षले म्हण धन्य साधू ज्ञानन मा समर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी हिरप झाला लोक करतील आश्चर्य आल्या त्याच्या कृती ते पाहुणं लोक म्हणते ज्ञानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान त्या शेवगे कळतसे चंदूच्या त्या कानवल्याशी शिवत झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोरांशी
जे विधाला बक्षिता शेगावच्या दक्षिणेशी चिंतली गाव परेसी तेथील एक रहिवासी मागणा मी विप्रवता वैजाचे साठावर झाले क्षणभार तरुणपणी संसाराने जोते ब्रह्मजाचे भारताच्या पुढारी कोण जातो भुवरी ब्रह्मदेवे जे का खरेली लक्षणे ते चोय पादवासीन कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून व्यक्त झाले मन संस्थायाचे संसारी जी का होती चिजवस्त ती योगी गेली फस्त म्हणे आता माझी गतन कोणी होईल कैसी देवदेवा म्या हुमादिमीचा संसार केला तो आता अवघा मिळाला आठवले कधी नाही तुला एक क्षणही दिनबंधू आता माझा वाले पुन दिनदया तुझ वाचून माझे अरण्य रुदन जैन देवा कोणे के ऐसा ताप धरण पोटी सेगावी आला शेवडे गजाननाच्या दारवंटी नट्टद्रोणी बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्यात त्या गुण वदनी वदे नारायणन खंडन पडे तयाला अशा परी एक गेला दिवसपरी नाही उठला हे महाराज बदले त्याला हे करणे उचित नसे हेच हरीचे नाम स्वर्ण कान केली मागे डाण प्राणदेहाते जुळ सोडन जाता वैद्य बोलावसी तरुणपणी कर्मचारी म्हातारपणी करशिनारी अरे वेळ गेलावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे साचार घर एकदा पेटल्यावर कूप खरणे निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केली साठाटी ते अवघे गेले शेवटे टाकुनिया तुझ लागी अश्वास भूषण केली श्वास होता शरण त्या क्रमाची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा काही करेवणी तीन महादेव ऐकले अट्टाशिना सोडले इतने लोकाची वाया गेले त्याची भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सुदिनांना विन राव नका तेही मनने माधवाला नाही पडले ततात बसला समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली 2 प्रहर तमी आक्रमिले अंबर निश्चित तो शब्द किरण होऊ लागला वरच्यावरी आपणास कोणी नाही ऐसे आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवला स्वामी गजाननाची रूप धरले भयंकर दुसरा आहे माझी भास्कर आपसरून माधवारण धावून आले भक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीवला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडासी शब्द कुठे नावाचे ऐशा पावणस्थितीशी समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलले गर्जुन हे का तुझे धीटपण तू काळाचे भक्ष्य आणाराचा खाईल काळ तुला त्याची चुनक दाखवली पुढची स्थिती जाणवली तेथे पळा नाही उरले यमलोकात जागा तुला माधव ऐसे एकता आलाविने बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढे माझी टाळा हो नको नको हे जीवित द्याव धाडून वैकुंठात हीच विनंती आपणा प्रधान महाराज माझी शेवळते यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येते आता या लेकरात यमलोकी धाडू नका माझ्या पातकाची राशी आहेत जरी बोसी पर त्या जाणणे तुम्हासी नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत वेळे ज्याला होते यमलोकना तयासी ऐसे कथा भाषण समर्थ केले आशवदन महापतिता पावन साधूचे एक करते की श्रीमन नारायण नारायण ऐसे माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण नाता कापिल राहू नको किंवा अजून वाचण्याची आशा आहे तुला साची ते असल्यास आयुष्याशी वाढ तुझ्या करत मी माधव म्हणे गुरुनाथा नको मला आयुष्य सदया गोकंठी प्रपंच माया त्यात पुन्हा गो नको तथास्तु महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले असेने भुवर ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णनावाचा नाही माझी समर्थ हे लोकीचे ते बाण माधवाची निवाले आण कित्येक बोलू लागले जन उपाशी फिरले मस्तक म्हणून वेडचार करी जनकल्पना नाना परी कुठल्या झाल्या त्या अवसरी त्या रीती किती म्हणून वर्णाव्या असो माधवाची देहासान समर्थासनिध झाले आण चुकले त्याचे जन्ममरण गजाननाच्या कृपेने असो एका समयबली समर्थांची चाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्य वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागरे ते करवा वेद श्रवणे देवदेवानानंद होतो अतिशय पन्ने पेढे बर्फी खवा बिजल्या डाळीस मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा धनपाटी ब्राह्मणाती ऐसे भाषणे ऐकले शिष्य नवी लागले ऐसे वेदिक नाही उरले त्या आपल्या शेगावी सांगाल तो कुल खर्च परिअडच नाहीच ब्राह्मण मिळवण्याची साचन आमचा उपाय या नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडिल्या श्रीहरी तुझ्या वसंत पूजेला मग काय विचारिता अविहर्षली तत्वता झाली तयारी हा म्हणता रुपये 100 झाले जमा सामान सर्व आणले चंदनाची उट्टे केले आर्तकेश्वर कालविले तैस जानकी कापूर 2 प्रहराचे समाला ब्राह्मण आले शेगावला जे पदक्रम जटेला जाणत होते विविध थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा कारणे संताच्या ज्या म्हणी येत तेथ पूर्वी रमानात कमी न पडे कंचित नसा प्रभाव संताचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रते चालवी अतिहरसी अजून बरेचसे गावासे औषचिताचे करती बंकटलाला
पंकटलाल प्रतिवरसी व्रतये चालवे अतिहर्षी अजून परीसे गावासी औषध त्याचे करती हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावपत यमलशाह श्री हरिभक्तीचा श्री हरिहराप्रणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन ग्रंथस्य चतुर्थोऽध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।